हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त झणझणीत वालाच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी। तर तुमच्याकडे वालाच्या शेंगांना काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे वालाच्या शेंगा म्हणतात। तर चला वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आणि हो, तुम्ही आतापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी मी कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे। लसूण टाकला की लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हे थोडा वेळ होऊ द्यायचं आहे। लसूण कांदा झाला की यामध्ये मी मिर्च पावडर, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी ह्या शेंगा स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेल्या होत्या, त्या टाकून घ्यायच्या आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे। वालाच्या शेंगांची भाजी शिजायला वेळच लागते, 15 ते 20 मिनिटं लागतेच, म्हणून झाकण ठेवून भाजी शिजवायची आहे। आणि आपली भाजी इथे शिजलेली आहे। भाजी शिजली की यामध्ये शेंगदाणे कूट टाकून घ्यायचं आहे। शेंगदाणे कूट टाकले की यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे आपली भाजी तयार आहे। खूप इझी रेसिपी आहे, नक्की एकदा करून बघा। शेंगदाणे कूट टाकून वालाच्या शेंगा करून बघा, खूप स्वादिष्ट भाजी बनते। तर मस्त वालाच्या शेंगांची भाजी, वरण, भात, पोळी, पापड आणि टोमॅटो बेतच वेगळा होतो। खूप छान जेवण होते, नक्की एकदा बनवून बघा। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा। आणि नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे नक्की मला कमेंट करून सांगा। नक्की मी ती रेसिपी बनवेल आणि अपलोड करेल।